मित्रहो, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना उद्देशून झुरळ म्हटलं होतं. 15 मे रोजी एका न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते बनण्याकडे वळत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी अशी टिप्पणी केली होती की असे तरुण झुरळाप्रमाणे समाजामध्ये परजीवी बनत आहेत. या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती आणि वाद सुद्धा निर्माण झालेला होता. नंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा रोख बेरोजगार तरुणावर नव्हता, बोगस पदव्या घेऊन अशा कारवायामध्ये गुंतलेल्या लोकांवर होता, असा खुलासा सरन्यायाधीशांनी केला. पण तरी सुद्धा देशातील तरुण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर प्रचंड नाराज झालेला आहे. त्यातून तर त्या कॉक्रोच डिजिटल पार्टीचा उदय झाला. कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं या तरुणाईची शक्ती एकवटताना दिसत आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष या शक्तीकडे वेधलं गेलेलं आहे. देशभरातून प्रचंड समर्थन या डिजिटल पार्टीला मिळू लागलेलं आहे. इकडं आपल्या देशामध्ये या झुरळाचे पडसाद उमटत असताना साता समुद्रा पलीकडे सुद्धा हा विषय गाजू लागलेला आहे आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडन मधील एका कार्यक्रमामध्ये या झुरळ प्रकरणावरून बराच गदारोळ झालेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या वर्कवेक इथं बुधवारी म्हणजे 4 जून रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थितांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या झुरळाच्या टिप्पणीवर प्रश्न विचारला. सूर्यकांत यांना भारतातील लोकशाहीची स्थिती आणि विरोधाप्रती वाढत्या शत्रुत्वाच्या भावनेवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झाला आणि इथंच गोंधळाची खरी ठिणगी पडली. या गोंधळाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोच मित्रांनो, पण यावेळी नेमकं काय झालं ते आधी थोडक्यात सांगतो. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कायदेशीर अभ्यासकांकडून आम्हाला असं ऐकायला मिळत आहे की भारतातील वाढत्या विरोधाच्या गळचेपीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ही शत्रुत्वाची भावना काही अंशी सरन्यायाधीशांच्या भाषणातही प्रतिबिंबित होताना दिसत आहे, की ज्याची खूप चर्चा झाली, असं एकानं विचारलं. दुसऱ्या एकानं सरन्यायाधीशांना 15 मे रोजी न्यायालयात केलेल्या झुरळासंबंधीच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून भारतात मोठा वाद निर्माण झालेला होता. यावेळी संयोजकांनी हस्तक्षेप करीत हे प्रश्न स्वीकारण्यास नकार दिला. मी पूर्ण आदरानं सांगू इच्छितो की मी हा प्रश्न घेऊ शकणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा हा आहे, असं संयोजकांनी स्पष्ट केलं. या सगळ्या गोंधळात जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय, 2 व्हिडिओ क्लिप आहेत, त्या ज्या व्हायरल झाल्यात त्या आधी बघा मित्रांनो. Some very important points, I think, about the Indian track record of protecting democracy in the context of AI. We now hear from a number of legal observers within the country as well as internationally that there's a great deal of concern about growing hostility to dissent within India. And it does seem that this hostility is somewhat reflected in His Lordship's recent, very well publicized. With all due respect, I'm so sorry, ma'am. I would not be able to take up that question since the topic is concerning artificial intelligence and international law. Yes, so sorry. I think when the respected speaker has. I'm extremely sorry. I'm extremely sorry. And journalists and. We'll have to cut it off. Information. The biggest country on earth.
Give us some respect, please. So, treat your life. No, please, please, please. Let's just call an end to this, can we? Thank you. कार्यक्रमाच्या ठिकाणावरचे हे व्हिडिओ तिथलं वातावरण तणावपूर्ण असल्याचं दाखवत आहे. चर्चा सुरू असताना काही उपस्थितांनी जागेवर उभं राहून घोषणाबाजी किंवा हातवारी करायला सुरुवात केली. यातल्या एका क्लिपमध्ये आयोजक प्रेक्षकांना शांत राहण्याचं आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. कृपया सर्वांनी शांत व्हा आणि हे थांबवा असं एक आयोजक म्हणताना ऐकायलाही येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केला जात असून उपस्थितांनी सुद्धा उपस्थित केलेले मुद्दे आणि तिथल्या वादाची चर्चा या दोन्ही गोष्टी आता तिकडे हे रंगू लागल्या आणि इकडे हे रंगू लागल्या. सरन्यायाधीशासमोर घडलेल्या या संपूर्ण प्रकारावर लंडनमधील हिंदुस्थानी दूतावासाने मात्र एक अधिकृत पत्रक काढलं आणि या सगळ्या घटनेबद्दल संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण ते सुसंस्कृत आणि आदरयुक्त पद्धतीनं मांडले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असं अशोभनीय वर्तन करणं अजिबात स्वीकारार्ह नाही, अशा कडक शब्दामध्ये दूतावासानं सुनावलेलं आहे. काही असो, भारतातलं झुरळ भारतात तर गाजतच आहे, पण आता ते साता समुद्रापलीकडे सुद्धा पोहोचलं आहे हे मात्र नक्की. या एका झुरळाची वळवळ परदेशापर्यंत सुद्धा गेली. मित्रांनो, हा विषय किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.